स्वामींचे नवगुरुवरचे वृत्त करायचे साहित्य काय काय लागतं त्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. वृत्तासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गुळ खोबर, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानव, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एक जुडी तुळस, इतर फुले पूजेसाठी लागतात. श्री स्वामी समर्थांचे भक्त नवगुरुवरचे वृत्त करत असतात. स्वामींचे हे नवगुरुवरचे वृत्त केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे वृत्त करीत असतात. श्री स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे वृत्त. या वृत्ताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 9व्या गुरुवारी वृत्ताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून वृत्ताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी वृत्त संकल्प करावा. पूजाविधी: वृत्ताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुभचित्त व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी नमस्कार करावा. वडील मंडळांनीही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथी ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. वडाच्या पानाचा देठ भित्तीकडील बाजूस असावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा. श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवर्ताय एव आसनाथाय अक्षताय समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनाथाय चंदन अलंकनाथाय अक्षतनाय एव सौभाग्यद्रव्यम हरिका कुंकणम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन, हळद, कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञपतियुताय एव वस्त्रम समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करीन नमस्कार करावा. ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालो भव पुष्पाणी एव सुगंधी द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना, अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय मुखवार्पणाय पुंगी फल तांबूल नरिकेलह महापूल एव महादक्षिणम समर्पयामी असे म्हणून विड्यावर, नारळावर आणि फळावर पळीभर पाणी सोडावे. हळद, कुंकू, चंदन, फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा. श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तरनामावली. स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे. अष्टोत्तरनामावली प्रारंभ करिष्ये. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री महाविष्णुवाय नमः. ओम विश्ववल्काय नमः. ओम महादेवाय नमः. ओम विश्वमूर्तये नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम कामधेनुरूपाय नमः. ओम दीनानाथाय नमः. ओम करुणासागराय नमः. ओम अवधूताय नमः. ओम भरतखंड निवासिने नमः. ओम सुखधामवासिने नमः. ओम मूळपुरुषाय नमः. ओम वटवृक्षाय नमः. ओम देवाधिदेवाय नमः. ओम भक्तिप्रियाय नमः. ओम शुद्ध ब्रह्मचैतन्याय नमः. ओम समर्थाय नमः. ओम करुणाकंदाय नमः. ओम त्रिलोकधिपतये नमः. ओम अनंताय नमः. ओम दत्तनगरवासिये नमः. ओम अक्कलकोटवासिये नमः. ओम तांत्राय नमः. ओम कलियुगे इच्छितदाताय नमः. ओम संसार क्षीरमनाशकाय नमः. ओम विश्वविराट स्वरूपाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम कल्पवृक्षाय नमः. ओम दयासागराय नमः. ओम पतितपावनाय नमः. ओम त्रिविधधापकनाशक नमः. ओम चतुर्धामवासिने नमः. ओम योगक्षेमवाहिने नमः. ओम दाताय नमः. ओम मोक्षदाताय नमः. ओम श्रीपते नमः.
ओम शिव विष्णुरूपाय नमः. ओम ब्रह्मज्योतिरूपाय नमः. ओम पुराणपुरुषाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम सत्यनारायण ज्ञानरूपाय नमः. ओम श्री गुरु सोयदत्ताय नमः. ओम शेषनारायण नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम त्रिमूर्तिरूपाय नमः. ओम विश्वात्माय नमः. ओम मंगलमूर्ते नमः. ओम त्रिकालज्ञाताय नमः. ओम अयोनिसभवने नमः. ओम मूलाधाराय नमः. ओम विश्वसूत्रधाराय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम अच्युतादाताय नमः. ओम क्षमामूर्ते नमः. ओम आदिनारायण नमः. ओम सद्गुणनिर्गुणाय नमः. ओम विश्वव्यापकाय नमः. ओम प्रकृती पुरुषाय नमः. ओम सर्वसाक्षीभूताय नमः. ओम देवरूपाय नमः. ओम सर्वसौख्यदायकाय नमः. ओम वरदमूर्ते नमः. ओम कर्मफलदाताय नमः. ओम अजानुबहाने नमः. ओम अनंतसिद्धिदायकाय नमः. ओम कोटिब्रह्मांडनायक नमः. ओम नरसिंहभाग्य नमः. ओम क्षीरसागरवासी नमः. ओम प्रपंच परमार्थरूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम सोयसिद्धिदायकाय नमः. ओम विश्वकुटुंब वत्सालय नमः. ओम त्रिलोकनाथ नमः. ओम त्रिगुण्य हिताय नमः. ओम दश अवताराय नमः. ओम ओमकाररूपाय नमः. ओम चतुर्युगे अवताराय नमः. ओम यज्ञरूपाय नमः. ओम अनंत शीर्षाय नमः. ओम अनंतभुजाय नमः. ओम पुरुष पुण्यस्मरणाय नमः. ओम पूर्ण ब्रह्मरूपाय नमः. ओम भवसागर तारकाय नमः. ओम पूर्णधामाय नमः. ओम शांतिसागराय नमः. ओम द्वादश आदित्य जननीय नमः. ओम वटपत्र शयनी नारायण नमः. ओम विश्वसंसार प्रतिबिंबरूपाय नमः. ओम संकल्प विक्षयदायकाय नमः. ओम विश्वकालचक्र पूर्णविराम नमः. ओम सकल तीर्थरूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम अधमर्षणाकशाय नमः. ओम त्रिभुवतारकाय नमः. ओम विश्वभराय नमः. ओम रुद्ररूपाय नमः. ओम सर्वसदा चिंतनमूर्तये नमः. विश्वकल्याण अवताराय नमः. ओम कलियुगे लीला अवताराय नमः. ओम जरा जन्म वेदी विनाशक नमः. ओम विश्वगुरुवे नमः. ओम ईश्वराय नमः. ओम पुरुषोत्तम क्षेत्रवासी नमः. ओम विश्वपिताय नमः. ओम श्रीहरी स्वामी राजाय नमः. ओम आद्यपुरुषाय नमः. इति श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तरनामावली विश्वगरी भगवत श्री स्वामी समर्पमस्तु. श्री स्वामी समर्थ वृत्तकथा. श्री स्वामी समर्थ वृत्तकथा पोथीला अष्टगंध फुल हळदी कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून वृत्तकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलाची अशा प्रकारची व्यथा पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती. म्हणून हे दाम्पत्य वेगवेगळ्या वृत्तवैकल्प करू लागले. यांचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी नववे लागले. घरी गहाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्या मुलाच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतरनं सुनेच्या पायगुणाने तरी आमच्या भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला. सून घरात आली. परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासू सुनेची कडाक्याची भांडणे, कलही, सर्वांचीच दुभागलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले.
एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले. मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांना गुरुवारी भेटूयास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवनव्यथा सांगताना दोघंही ओक्साबोक्शी रडले. त्यांना व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ नवगुरुवारची वृत्तकथा पोथी हातात घेऊन नवगुरुवारचे वृत्त यशाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवारी वृत्तकथेचे विधिपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलही शांत होऊ लागले. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ नवगुरुवारच्या वृत्तकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे वृत्त प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावनेने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पुण्यपुण्याने प्रचंड ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमल त्यांच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवाधिकांनासुद्धा ज्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने, दर्शनाने आणि कमलपुष्पे फुलतात, बद्ध जड जीवाचा उद्धार होतो, जीवाला मोक्ष प्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो, असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18वे विश्व दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ वृत्तकथा संपन्न. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आहार भक्ष्यभोज्यच नैवेद्य प्रतिगृहतम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेले अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उत्तरपुष्पनय समर्पयामि, हस्तप्रक्षालनम समर्पयामि, मुक्षप्रक्षालनम समर्पयामि, करोज्ञार्थते चंदनम समर्पयामि. श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाणी ताम्हणात सोडून नमस्कार करावा. उत्तर पूजा. वृत्ताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामींची मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात. मंत्र यांतू देवगा सर्वे पूजानम प्रतिध्रुम इष्ट काम प्रसिद्ध धतय पुनरागमनायचं निर्माल वाहत्या पाण्यात सोडून अथवा वड पिप्पळ अशा मोठ्या झाडाच्या बुंध्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाचे सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावी. वृत्ताचे नियम. सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुभचित्त व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयत सुतक असल्यास वृत्ताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे वृत्ताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नवगुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही महत्त्वाच्या
प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी हे व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब, सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपनीत केल्यास अधिक उत्तम. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक प्रत संप्रेम भेटवून द्यावी. नवगुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गायीला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाती घालत नाही. येथे देत असलेला लेख हे फक्त माहितीसाठीच आहे. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नये. बंद करायचं आरती करून.